श्री स्वामी समर्थ. तुम्ही स्वामींचे अनेक उपाय यूट्यूबवर, फेसबुकवर पाहिले असतील. रोज हजारो व्हिडिओ आपल्या डोळ्याखालून जातात. पण आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे. कारण आज मी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचे असे 30 दुर्मिळ आणि प्रभावी उपाय सांगणार आहे, जे तुम्हाला पूर्ण यूट्यूबवर कुठेही शोधून सापडणार नाहीत. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. हे ते उपाय आहेत जे जुन्या पोथ्यांमध्ये आणि भक्तांच्या खास अनुभवांमध्ये दडलेले आहेत. जर तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचण असेल, घरात वाद असतील किंवा आरोग्याच्या समस्या असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण यातला एक जरी उपाय तुम्ही श्रद्धेने केलात तर तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग उपायांना सुरुवात करूया. आर्थिक वृद्धी आणि कर्जमुक्तीसाठी उपाय. अक्कलकोट वटवृक्षाच्या परिसरातील थोडीशी माती आणून ती लाल कपड्यात बांधून त्यावर श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा आणि ती तिजोरीत ठेवावी. गुरुवारी पिंपळाचे एक अखंड पान आणून त्यावर अष्टगंधाने श्री लिहून ते स्वामींच्या चरणाशी ठेवावे. दुसऱ्या गुरुवारी ते बदलून जुने पान वाहत्या पाण्यात विसर्जित करावे. शुक्रवारी स्वामींना खडीसाखर आणि दुधाचा नैवेद्य दाखवून कमळगट्ट्याच्या माळेने ओम श्री लक्ष्मीपुत्राय नमः, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप करावा. पिवळ्या कपड्यात एक अखंड हळकुंडा आणि 1 रुपयाचे नाणे ठेवून ते स्वामींच्या चरणांना स्पर्श करून दुकानाच्या किंवा घराच्या मुख्य दारावर बांधावे. रोज संध्याकाळी घरात गोमूत्र शिंपडून भीमसेनी कापूर आणि लवंग एकत्र जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात दाखवावा. यामुळे अडकलेला पैसा मिळण्यास मदत होते. सोमवारी महादेवांच्या पिंडीवर 1 मूठ अखंड तांदूळ म्हणजे अक्षता वाहताना मनात स्वामींचे स्मरण करावे. आरोग्य आणि आजारपणातून मुक्तीसाठी उपाय. स्वामी समर्थ चरित्रातील 11वा अध्याय वाचताना समोर तांब्याच्या पात्रात पाणी ठेवावे. वाचन झाल्यावर ते पाणी आजारी व्यक्तीला श्री स्वामी समर्थ नामस्मरण करत प्यायला द्यावे. स्वामींचा अंगारा आणि कडुनिंबाचे 1 पान एकत्र करून ते आजारी व्यक्तीच्या उशाशी ठेवावे. घरात सतत आजारपण असल्यास एका नारळावर स्वस्तिक काढून तो आजारी व्यक्तीवरून 7 वेळा उतरवून वाहत्या पाण्यात किंवा विहिरीत अमावास्येच्या दिवशी विसर्जित करावा. आरोग्यासाठी शनिवारी स्वामींच्या फोटोसमोर काळा दोरा ठेवून 11 वेळा तारक मंत्र म्हणावा आणि तो दोरा उजव्या हाताला किंवा गळ्यात बांधावा. आरोग्याच्या समस्यांवर मात करण्यासाठी सलग 21 दिवस औदुंबर म्हणजे उंबर वृक्षाला रोज सकाळी 11 प्रदक्षिणा घालाव्यात. रोज सकाळी उठल्यावर सर्वात आधी स्वामींच्या चित्राकडे बघून स्वामी तुम्हीच माझे धन्वंतरी आहात अशी 3 वेळा मनापासून प्रार्थना करावी. घरगुती वाद आणि शांततेसाठी उपाय. घरात नेहमी भांडणे होत असल्यास गुलाबाच्या पाण्यात थोडा भीमसेनी कापूर विरघळवून ते पाणी घराच्या 4ही कोपऱ्यात शिंपडावे. दर गुरुवारी पहिली पोळी म्हणजे चपाती गूळ लावून गाईला खायला द्यावी आणि मनात स्वामींचे स्मरण करावे. गुरुवारी सोडून इतर दिवशी घरात खड्याच्या मिठाचे पाणी करून त्याने फरशी पुसावी. यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते. घरात क्लेश असल्यास चांदीच्या किंवा तांब्याच्या लहान वाटीत मध भरून त्यात स्वामींची लहान मूर्ती किंवा नाणे ठेवावे आणि नित्य पूजा करावी. दारावर नेहमी आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांचे तोरण गुरुवारी सकाळी लावावे. संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावताना त्यात 1 लवंग टाकावी आणि स्वामींचे स्मरण करावे. विवाह आणि संतती प्राप्तीसाठी उपाय. विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी सलग 7 गुरुवार स्वामींना आणि गणपतीला पिवळ्या फुलांची माळ अर्पण करावी. गुरुवारी सुवासिक पेढे घेऊन स्वामींच्या मठात जावे. तिथे 11 प्रदक्षिणा मारून ते पेढे लहान मुलांना वाटावेत. संतती सुखासाठी स्वामींच्या फोटोसमोर बसून हरिवंश पुराण किंवा स्वामीचरित्र सारामृतातील विवक्षित अध्यायांचे वाचन करावे. गुरुवारी केळीच्या झाडाला हळद कुंकू वाहून पाणी घालावे आणि तिथे बसून स्वामींची 1 माळ जपावी. विवाहाची चर्चा यशस्वी होण्यासाठी कोणत्याही एका गुरुवारी घरी आलेल्या सुवासिनीला हळद कुंकू आणि एखादे पिवळे फळ म्हणजे केळी द्यावे. सलग 9 गुरुवार स्वामींच्या फोटोसमोर
मातीचे दिवे गाईच्या तुपाचे लावून प्रार्थना करावी. नोकरी, व्यवसाय आणि यश प्राप्तीसाठी उपाय. नोकरीत यश मिळवण्यासाठी शनिवारी काळ्या उडीदाचे 7 दाणे डोक्यावरून फिरवून कावळ्याला टाकावेत. व्यवसायात मोठी अडचण असल्यास स्वामींच्या साक्षीने श्री गुरुचरित्रातील 18व्या अध्यायाचे धुंडीराज कथा संपादन किंवा वाचन करावे. मुलांच्या अभ्यासासाठी किंवा नोकरीच्या परीक्षेसाठी गुरुवारी वापरण्यात येणाऱ्या पेनाला स्वामींचा अंगारा लावून ते पेन स्वामींच्या चरणाशी ठेवावे. औदुंबर वृक्षाचे छोटेसे मूळ आणून ते गंगाजलाने स्वच्छ करून लाल कपड्यात बांधून खिशात किंवा पाकिटात ठेवावे. रोज घराबाहेर पडताना स्वामींच्या चरणाचे अष्टगंध आपल्या कपाळावर आणि कंठावर लावावे. जेव्हा खूप मोठे संकट येईल तेव्हा स्वामींच्या डोळ्यात डोळे टाकून, स्वामी तुम्ही म्हणालात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, मग आता ही अडचण तुमची आहे, असे म्हणून संपूर्ण भार स्वामींवर सोडून द्यावा. हा सर्वात मोठा आणि अमोघ उपाय आहे. स्वामी सेवा किंवा उपायांमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाव आणि विश्वास. कोणतेही उपाय करताना मनात शंका न बाळगता स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवून करावेत. हे होते ते 30 दुर्मिळ उपाय जे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण दूर करू शकतात. बघा, उपाय कोणतेही असो, त्यात सगळ्यात महत्त्वाची असते ती तुमची श्रद्धेची आणि विश्वासाची ताकद. स्वामी नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मला पूर्ण विश्वास आहे की या व्हिडिओमुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल नक्की होईल. तुम्हाला यातला कोणता उपाय सगळ्यात जास्त आवडला किंवा तुम्ही कोणता उपाय सगळ्यात आधी करणार आहात हे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. आणि हो, कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या इतर स्वामी भक्तांसोबत आणि मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून स्वामींची कृपा त्यांच्यापर्यंतही पोहोचेल. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.